Hello everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस बघितले होते. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, जस्ट अ मिनिट. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर. काय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, ठीक आहे. मग पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये काय ॲक्च्युली विषय माहिती का? पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन. म्हणजे पॉलिनेशनमधून राईट टाईपचा पोलन असं थोडीच हे असतं. म्हणजे कोणताही पोलन म्हणजे काही वेळेस चांगले पण पोलन ग्रेन येतील, काही वेळेस खराब पण पोलन ग्रेन येतील. मग त्यानुसार सगळ्याच जर पॉलिनेशन झालं देन हे आहे ना, म्हणजे ते जर ते आलं का डायरेक्ट झालं फर्टिलायझेशन असं थोडीच त्यांना येऊ शकतं ना. सो पिस्टिलनं म्हणजे काही ना काहीतरी असं हे केलं पाहिजे की बाबा राईट असेल तर घ्यायचा, नाही रॉंग असेल देन रिमूव्ह, असं काहीतरी मेकॅनिझम असणार. ओके, दॅट दी पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. यामध्ये तेच का समजून घ्यायचं. ओके, कॉम्पॅटेबल पोलन ऑफ द सेम स्पीसीज ॲज द स्टिग्मा. ओके, ऑफन पोलन ऑफ रॉंग टाईप either from the species or from the same plant, if it is self incompatible, also land on the stigma. म्हणजे कोणते म्हणून लँड? The pistil has the ability to recognize the pollen whether it is of right type or the wrong type. Yes, म्हणजे पिस्टिलकडं कॅपॅसिटी असते की जो म्हणजे काय म्हणतात पिस्टिल रिकॉग्नाइज पोलन राईट ऑर रॉंग. ओके, हे पिस्टिल जे आहे ना, पिस्टिल आहे ते इझिली रिकॉग्नाइज करू शकते पोलनला की ते राईट टाईपचं आहे की रॉंग नाही. जर राईट असेल देन प्रमोट्स फॉर पॉलिनेशन, राईट असेल देन प्रमोट्स फॉर पोस्ट पॉलिनेशन इव्हेंट्स, आणि ते जर रॉंग असेल देन त्याला प्रमोट करत नाही. राईट असेल देन प्रमोट, रॉंग असेल देन प्रमोट करत नाही. दॅट्स ऑल, खतम. ओके, लीड्स टू फर्टिलायझेशन. मग जर हे असेल देन फर्टिलायझेशन होणार, आणि जर रॉंग टाईप असेल देन राईट असेल देन फर्टिलायझेशन. राईट असेल देन FERTILI फर्टिलायझेशन. रॉंग असेल देन नो वे. इफ द पोलन इज रॉंग टाईप द पिस्टिल रिजेक्ट द पोलन बाय प्रिव्हेंटिंग पोलन जर्मिनेशन ऑन द स्टिग्मा ऑफ द पोलन ट्यूब growth in the style. The ability of pistil recognize the pollen followed by its acceptance or rejection is the result of continuous dialogue between pollen and pistil, pollen grain and the pistil. Okay, this dialogue is mediated by chemical components of pollen interacting with those of pistil. म्हणजे पिस्टिलकडे एक ना केमिकल असते, त्या केमिकलमुळं ह्याच्याकडे कॅपॅसिटी असते की पोलन इज रॉंग ऑर राईट टाईपचं ओळखायचं. म्हणजे काय विषय होतं पोलन पिस्टिलमध्ये पिस्टिलकडे एक हे असते, काय म्हणतात, पिस्टिलकडं एक केमिकल असते. ते केमिकलमुळे त्याच्याकडे कॅपॅसिटी असते की आयडेंटिफाय करायचं की पोलन रॉंग टाईपचं आहे की राईट टाईपचं आहे. रॉंग असेल देन डायरेक्ट रिजेक्ट करते, आणि रॉंग असेल देन फर्टिलायझेशनसाठी प्रमोट करते. इट इज ओनली सीन इन recent years that botanists have been able to identify some of the pollen pistil components and interaction leading to recognition followed by acceptance or rejection. As mentioned earlier, following compatible pollination, the pollen grain germinates on the stigma to produce a pollen tube through one of the germ pore. Okay, हे काय म्हणते, pollen grain germinates on the stigma to produce pollen tube through one of the germ pore. म्हणजे आपण एकदा पाठीमागे बघितलं नाही ते का, पोलनवरती असं एक जायचं लेअर असायचं, आणि जिथं ॲबसेंट असेल ते जर्म पोर. इथून जर्म पोरमधून पोलन ट्यूब बाहेर निघते. ओके, पोलन ट्यूब बाहेर निघते, ऑर द पोलन ट्यूब ग्रोथ इन द स्टाईल. द ॲबिलिटी सॉरी is following a pollen tube through one of the germ pores. Okay, the content of pollen grain move into the pollen tube. म्हणजे पोलन ग्रेनचा जेवढा काही कंटेंट असेल ना ते सगळा
पोलन ट्यूबमध्ये जाणार. ओके, पोलन ट्यूब ग्रोज थ्रू द टिश्यूज ऑफ द स्टिग्मा अँड स्टाईल अँड रिचेस द ओव्हरी. म्हणजे आय थिंक इथे डायग्राम दिली असेल कदाचित. Just a minute, I will show you. Is there? No, here is not given. Is here given? No, not given. I think, is it pollen tube? Yes, that's all. ह्याच्यातून कंटेंट असं इथून जातो कंटेंट. दॅट इज द पोलन ट्यूबचा कंटेंट स्टिग्मा reaches the ovary. Okay, you could recall that some plants in some plants pollen grains shed a two-celled condition, that is the vegetative cell and generative cell, right? In such plants, generative cell divides to forms two male gametes ड्युरिंग द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इन द स्टिग्मा. म्हणजे जेव्हा पोलन ट्यूबची ग्रोथ होत असते ना स्टिग्मामध्ये, तेव्हा हे जनरेटिव्ह सेल जे असते ना, जनरेटिव्ह सेल डिवाइड्स इंटू टू मेल गॅमेट्स. ओके, इन प्लांट्स विच शेड पोलन थ्री सेल्ड कंडिशन, पोलन ट्यूब कॅरी टू मेल गॅमेट्स फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे एकतर ॲक्च्युली काय विषय, सपोज 60%मध्ये काय होतं, टू सेल्ड स्टेजला हे होतं ना, टू सेल्ड स्टेजला काय म्हणतात, जनरेटिव्ह सेल डिवाइड टू सेल्ड स्टेज ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. ओके, टू सेल्ड स्टेजला जर झालं देन डायरेक्ट जाताना पोलन ट्यूब ग्रोज विथ टू मेल काय म्हणतात टू हे सेलसोबतच. पण ते जर थ्री सेल्ड कंडिशनला म्हणलं देन पोलन ट्यूब कॅरी टू मेल गॅमेट्स. ओके, तेच एकतर पुढं काय म्हणतात, जनरेटिव्ह सेल डिवाइड्स इन टू फॉर्म्स टू मेल गॅमेट्स. Pollen tube, after reaching the ovary, enters into the ovule through the micropyle and then enters one of the synergids through filiform apertures. ओके, म्हणजे मायक्रोपायलर एंडला काय असते, मायक्रोपायलर एंडला ना हे असते आपलं सिनर्जिड्स आणि एग सेल होतं, राईट. मग सिनर्जिड्समध्ये पहिला एंटर करणार. Enters one of the synergids through filiform apertures. Many recent studies have shown filiform apertures present on the micropyle part guides the entry of the pollen tube. म्हणजे ह्याला pollen tube गाईड करते एंट्रीला. ओके, दॅट्स ऑल. तर ऑल these events from pollen deposition to stigma, deposition on the stigma to until pollen tube enters the ovule are referred to as pollen pistil interactions. म्हणजे जेवढ्या काय इव्हेंट्स होतात ना पोलन डिपॉझिशनपासून ते अंटिल पोलन एंटर्स द ओव्हल आर कॉल्ड ॲज अ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके, दॅट्स ऑल. ॲज पॉइंटेड आउट अर्लियर, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इज डायनॅमिक प्रोसेस इन्व्हॉल्विंग पोलन रिकग्निशन फॉलोड बाय प्रमोशन or inhibition. The knowledge gained in this area would help the plant breeder manipulating pistil interaction. Even in incompatible, you can easily germination by dusting pollen from the plant such as pea, chickpea, crotalaria, balsam, vinca, and glassslide containing 10%. About 15 to 30 minutes. Observe under the slide micros. You will unlikely to see pollen tube. ओके, म्हणजे ॲक्च्युली काय विषय झाला माहिती आहे का, पहिल्या स्टंटला पोलन ग्रेन पिस्टिलनं आयडेंटिफाय केलं. ओके, पिस्टिल काय करते, पहिल्या स्टार्टिंगला पोलन ग्रेन आयडेंटिफाय करते. मग पोलन ग्रेन जर राईट टाईपचं असेल देन एक्सेप्ट करणार, आणि पोलन ग्रेन जर रॉंग टाईपचं असेल देन रिजेक्ट करणार. ओके, मग पोलन ग्रेन जर राईट टाईपचं असेल ना, त्यांचे जर्म सपोज एक सपोज दिस इज आवर, आणि इथं सपोज इथे आहे, मग इथून एक ट्यूब निघणार, दॅट इज पोलन ट्यूब. मग हे आहे ते स्टिग्मामध्ये जाणार. ओके, स्टिग्मामध्ये जाणार, आणि ह्याच्यामध्ये दोन सेल होत्या, राईट. काय म्हणतात, पोलन ग्रेनमध्ये दोन सेल होते, एक तर व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. जर टू सेल्ड स्टेज असेल देन व्हेजिटेटिव्ह सेल इथं पोलन ग्रेन वाढत देन टू सेल्ड स्टेज दोन सेलमध्ये डिवाईड होणार. जर थ्री सेल्ड स्टेज असेल, म्हणजे थ्री सेल्ड स्टेजला जर शेड झाला असेल ना,
देन जाताना 2 सेल आत जाणार. दॅट्स ऑल, खतम. एवढंच आहे. ओके. आणि इथून जाऊन एंटर करणार कुठं, सिनर्जिड्समध्ये एंटर करणार थ्रू फिलिफॉर्म अपार्चस. दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. ओके. दॅट इज द पोलन पिस्टल एंटर ॲक्शन. ओके. ओके. जे पहिल्यांदा काय असतं, पोलन जर राईट टाईपचं असेल देन एक्सेप्ट, पोलन रॉंग टाईपचं असेल देन रिजेक्ट. पोलन राईट टाईपचं असेल देन त्याच्या जम्प पोर्स थ्रू एक पोलन ट्यूब निघणार जी स्टिग्मामधून ओव्हरीपर्यंत जाणार आणि त्याच्या थ्रू मग जो बाकीचा कंटेंट आहे तो जाणार. ओके. मग सेल्स वगैरे त्या कंटेंट थ्रू जाणार. मग तिथं ओव्हरीपाशी गेलं ना, ओव्हरीपाशी तिथं काय म्हणतात, हे होतं जे काय म्हणतं तो, हां, सिनर्जिड्स जे आहेत ना, सिनर्जिड्स आहे ते सिनर्जिड्समध्ये जाणार. कशा थ्रू, फिलिफॉर्म अपार्चस. दॅट्स ऑल. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.